स्वादिष्ट करंजी करण्यासाठी करंजीचं सारण चविष्ट उत्तम बनणं हे सर्वात महत्त्वाचं आहे। करंजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते। करंजी बनवणं तसं अतिशय नाजूक काम असल्याने यात वेळही अधिक जातो, पण तुमचा काहीसा वेळ वाचवण्यासाठी करंजी उत्तम बनण्यासाठी या काही सोप्या टिप्स। करंजी करणं हे अजिबात सोपं काम नाही। कधी करंजीचा खुळखुळा होऊन जातो, तर कधी करंजी खूपच वातड कडक होऊन जाते। कधी कधी करंजीचे तुकडे पडायला लागतात, तर कधी कधी करंजी तुटतच नाही। दिवाळी फराळात करंजी हा अतिशय पारंपरिक पदार्थ आहे। खोबऱ्याची, ह्याची आणि इतर विविध प्रकारच्या विविध पद्धतीने करंज्या केल्या जातात। करंजी शिवाय तर फराळाचे ताटच पूर्ण होऊ शकत नाही। परफेक्ट करंजी बनवण्यासाठी या काही किचन टिप्स। 1. ओल्या नारळाच्या करंज्या बनवताना पिठात गरम तेलाचे मोहन घालावे, यामुळे करंज्या कडक राहतात, त्या अजिबात मऊ पडत नाहीत। 2. करंजीच्या सारणामध्ये थोडी वेलची पावडर व सुंठ पावडर अवश्य घालावी, यामुळे सारण अतिशय स्वादिष्ट लागते व सारणाला छान सुगंध येतो। 3. करंजीच्या कडा तेलात टाकल्यानंतर सुटतात किंवा फुटतात, त्यासाठी तेलात सोडण्याआधी करंजीच्या कडांना दूध लावून पॅक करावे, यामुळे त्या फुटत नाहीत। 4. करंजी तेलात तळताना ती नेहमी मंद गॅसवर तळावी, पण अगोदर तेल चांगलं तापवून घ्यावे। तेल तापल्यानंतर मंद गॅसवर करंजी तळून घेतल्याने करंज्या लालसर न होता पांढऱ्या शुभ्र होतील। 5. करंजीचे सारण बनवताना त्यामध्ये घालणारे खोबरे तुपावर किंवा तेलावर भाजून घ्यावे, त्यामुळे सारण अत्यंत चविष्ट लागते। 6. करंजीचे पीठ मळून 30 मिनिटे तसेच ठेवा, यामुळे पीठ छान मुरते व मळलेले पीठ सुती कपड्यात गुंडाळून ठेवल्यामुळे ते शेवटपर्यंत छान मऊ राहते। 7. करंजीचे पीठ घट्ट मळावे, नाहीतर करंज्या नरम पडतात। 8. करंजी बनवताना मैद्यामध्ये थोडेसे मीठ घालावे, यामुळे करंज्या खूप चविष्ट लागतात। 9. पीठ मळताना त्यामध्ये गरम तुपाचे किंवा तेलाचे मोहन घालावे। तूप किंवा तेल कोरड्या मैद्याला छान चोळून घ्यावे, त्याचा मुटका आला म्हणजे मोहन योग्य प्रमाणात झाले आहे हे समजते। 10. परफेक्ट व खुसखुशीत करंजी बनवण्यासाठी करंजीचे पीठ मळताना 1 किलो मैदा घेतला असेल तर त्यात पाव किलो रवा घालावा, यामुळे करंज्या खूपच छान व खुसखुशीत होतात। 11. करंजीचे सारण बनवताना त्यामध्ये घालणारे ड्रायफ्रुट्स व खोबरे तुपावर भाजून घ्यावे, त्यामुळे सारण खवट होणार नाही। 12. करंजी तळण्यासाठी चांगल्या प्रतीचे तेल वापरावे। 13. सर्व करंजी तळून झाल्या की टिश्यू पेपरवर काढून घ्यावे, त्यामुळे जास्तीचे तूप तेल त्यावर निथळेल आणि आपली करंजी तुपकट किंवा तेलकट होणार नाही। 14. करंज्या तळताना गॅस मंद ठेवावा, म्हणजे करंज्या खुसखुशीत होतील। गॅस मोठा ठेवल्यास करंज्या बाहेरून लाल होतील व थंड झाल्यावर मऊ पडतील। 15. करंज्या तळत असताना अगदी अलगद आणि हळूवारपणे एक एक करंजी टाकावी आणि सुरुवातीला मोठ्या आचेवर आणि अर्धा मिनिटानंतर मंद आचेवरती तळावी। 16. करंजी तळताना एखादी करंजी फुटली तर लगेच तूप किंवा तेल गाळून घ्या, नाहीतर सारणाचे जळलेले कण बाकीच्या करंज्या तळताना त्यांना चिकटतात, मग करंजीचा रंग व चव बदलते। 17. बारीक रवा किंवा मैदा घेतल्यामुळे हवा लागली तरी करंजी कडक होत नाही। 18. करंजाच्या सारणात घालाव्याचे सुके खोबरे थोडे भाजून घ्यावे, म्हणजे खूप दिवस झाले तरी करंज्या खराब होणार नाहीत। 19. जर आपल्याला रंगीबेरंगी करंजी बनवायचे असेल तर रवा आणि मैदा भिजवतानाच त्यामध्ये जो रंग पाहिजे तो खाण्याचा रंग टाकून वेगवेगळे पीठ भिजवावे, त्यामुळे करंजीचा रंग छान येईल। 20. सुके खोबरे वापरल्यामुळे करंजी 15 ते 20 दिवस देखील आरामात टिकते आणि त्याचा वास देखील येत नाही। 21. करंजी तळताना नेहमी तुपात तळावी, तसेच खूप जास्त वेळा हलवू नये, खूप लालसर होईपर्यंत तळू नये। 22. पण जर करंजी काही दिवस टिकवून ठेवायचे असेल तर मात्र सुक्या नारळाचा वापर करावा, सुक्या नारळापासून बनवलेली करंजी जास्त दिवस टिकते। 23. आपल्याला जर करंजी तात्काळ खाण्यासाठी बनवायचे असेल तर आपण ओल्या नारळाचा देखील उपयोग करू शकतो। 24. करंजीचा आतील सारण कधीही ओलसर असू नये, नाहीतर करंजी नरम पडते आणि तळताना फुटू शकते। 25. करंजीमध्ये सारण भरताना कोरडे व भरपूर भरलेले हवे, करंजीच्या कडा चिकटवताना सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी। 26. करंजीचे पीठ कधीही उघडे ठेवू नये, त्याच्यावर झाकण टाकावं किंवा मग स्वच्छ कपडा ओला करून टाकावा। 27. करंज्या फाटू नयेत यासाठी करंज्याचं पीठ चांगलं मळून घ्यावं। 28. कमीत कमी 1 तास तरी पीठ भिजू द्यावे आणि जेवढं जास्तीत जास्त हे पीठ आपण मळाल तेवढ्या त्याच्या करंज्या अधिक खुसखुशीत होतील। 29. पीठ मळताना रवा आणि मैद्याचे पीठ भिजवल्यानंतर लगेचच त्याच्या करंज्या करायला घेऊ नका। 30. एका परातीत किंवा ताटात 2 वाटी रवा घ्यावे, त्यात अर्धी वाटी मैदा टाकावा, त्यानंतर त्यात छोटी अर्धी वाटी साजूक तूप पातळ करून टाकावे,
त्यामुळे करंजीची पाती अगदी खुसखुशीत आणि दीर्घकाळ मऊ राहते. 31. मळलेले पीठ तासभर भिजल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे. हे ते मध्यम आकाराच्या जाडीचे आणि पुरी एवढ्या आकारात लाटावी. त्यात बनविलेले करंजीचे सारण 2 चमचे भरावे आणि ती पाती अर्धगोल कडा दाबून बंद करावी. 32. करंज्या तळताना अनेकदा त्या तेलात फुटतात. यामुळे त्यातील सारण तेलात पसरते आणि सर्व तेल खराब होते. 33. असे होऊ नये म्हणून पुरीच्या अर्ध्या कडेला कापसाच्या बोळ्याने दूध किंवा पाणी लावून घ्यावं, जेणेकरून टोके घट्ट चिकटतील आणि कढईत टाकल्यानंतर फुटणार नाहीत. 34. अशा प्रकारे सर्व करंज्या बनवून घ्याव्यात. सगळ्या करंज्या बनवून झाल्या की एका खोलगट कढईमध्ये करंजी तळता येतील एवढे साजूक तूप तळण्यासाठी टाकावे. 35. करंजी थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवाव्यात. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकवीरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.